हॅलो नमस्कार. खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बघतोय चणा डाळीचा ढोकळा. खूप सोपा बनवायला पण अगदी परफेक्ट तयार होतो, जसा आपला खमण ढोकळा असतो. खूप मस्त जाळी येते, अगदी लुसलुशीत असा आंबट तिखट गोड चवीचा हा खमण ढोकळा तुम्ही नक्की ट्राय करा. एक वेळ बेसनचा ढोकळा बिघडेल किंवा चुकेल, पण हा चणा डाळीचा ढोकळा अजिबात बिघडणार नाही. तर एक वेळ नक्की ट्राय करून बघा. खूप लुसलुशीत एकदम स्पंजी असा तयार होतो. तर चला बघूया हा ढोकळा कसा बनवायचा ते. हा ढोकळा बनवण्यासाठी इथं मी 150 ग्राम चणा डाळ घेतलेली आहे, हरभऱ्याची डाळ. म्हणजेच एक वाटी ही डाळ मी इथं घेतलेली आहे. ही डाळ आता आपल्याला भिजवून घ्यायची आहे. तर त्यासाठी स्वच्छ पाण्याने एक वेळ ही डाळ मी धुवून घेते आणि त्यानंतर कमीत कमी 4 तासासाठी, जास्तीत जास्त 6 ते 7 तासासाठी ही डाळ तुम्ही भिजवून ठेवू शकता. जर वेळ असेल तर रात्रभर ठेवली तरीही चालेल, काहीच हरकत नाही. आता ही डाळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालते आणि 4 तासासाठी ही डाळ मी अशीच भिजवून घेते. आता 4 तास झालेले आहेत. ही डाळ मी दुपारी भिजायला घातलेली होती आणि आता संध्याकाळी ही डाळ छान अशी भिजलेली आहे. यामधलं जे जास्तीचं पाणी आहे ते पाणी आपल्याला काढायचं आहे आणि कमी पाण्याचा वापर करून ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. एकदम पेस्ट नाही किंवा एकदम दरदरीत किंवा जाडसर नाही, अशी ही डाळ आपल्याला वाटायची आहे. आणि डाळ वाटण्यासाठी आपल्याला यामधलंच पाणी वापरायचं आहे, जे आपण बाजूला काढून घेतलेलं. आता इथं बघू शकता ही डाळ मी छान अशी वाटून घेतलेली आहे. 2 बॅचमध्ये थोडी थोडी या प्रकारे ही डाळ मी वाटून घेतली आणि जास्त पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही. जर गरज वाटली तर ढोकळा बनवते वेळी आपण पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. आता ही वाटून घेतलेली डाळ 2 ते 3 मिनिटं छान अशी एकाच दिशेनं आपल्याला ही फेटून घ्यायची आहे. तर मी इथं हातानेच फेटून घेते. आपल्या हाताच्या उष्णतेमुळं ही डाळ लवकर फर्मेंट होईल. तर इथं बघू शकता एकदम पेस्ट नाही किंवा अगदी जाडसर नाही, या प्रकारे ही डाळ मी वाटून घेतलेली आहे. 2 ते 3 मिनिटं छान अशी फेटून घेतली, मिक्स करून घेतली. आता याला झाकण लावून रात्रभरासाठी ही डाळ मी अशीच ठेवून देते. आता सध्याच्या दिवसामध्ये कमीत कमी 10 ते 12 तास ही डाळ फर्मेंट होण्यासाठी लागतील आपल्याला. तर बघू शकता ही डाळ आता छान अशी फर्मेंट झालेली आहे, हलकी झालेली आहे, अगदी छान अशी जाळी आलेली आहे. आता ही डाळ आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची, फेटून घ्यायची. आता थोडंसं हे फेटून घेतल्यानंतर यामध्ये आपले ढोकळा बनवण्यासाठी जे लागणारे जिन्नस आहेत ते आपण यामध्ये घालून घेऊयात. त्या अगोदर आपण दुसरी तयारी करून घ्यायची आहे. तर ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे ते भांडं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. गॅसवरती मी एका स्टीमरमध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे. त्याच्यावरती एक जाळी ठेवली आणि त्याच्यावरती हे ग्रीस करून घेतलेलं भांडं ठेवून दिलं. भांडं चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि आता आपण आपलं ढोकळ्याचं बॅटर तयार करून घेऊया. तर सगळ्यात अगोदर चवीपुरतं मीठ घातलं. त्यानंतर 2 चमचे साखर घातलेली आहे. मी इथं बारीक करून घेतलेली साखर घातलेली आहे. तुम्ही नॉर्मल साखर देखील वापरू शकता. त्यानंतर 1 चमचा हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा. त्यानंतर 2 चमचे तेल घेतलं आणि आता मी इथं सिट्रिक ॲसिड घेते, म्हणजे जे लिंबूसत्व असतं ते. तर मी 1 चमचा बरोबर हे लिंबूसत्व इथं वापरलेलं आहे. जर तुमच्याकडं लिंबूसत्व नसेल तर 2 लिंबूचा रस तुम्ही इथं वापरू शकता. लिंबूसत्व खूप आंबट असतं, त्यामुळं आपल्याला 2 लिंबूचा रस इथं वापरावा लागेल किंवा 2 ते 3 चमचे विनेगर वापरलं तरीही चालेल. आता हे बॅटर थोडंसं जास्त घट्ट वाटतंय म्हणून 1 चमचाभर पाणी यामध्ये मी घातलं आणि हे छान असं मिक्स करून घेतलं, फेटून घेतलं. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे हळद आणि हिंग. तर अगदी 2 ते 3 चिमट हिंग आणि 2 ते 3 चिमट हळद मी इथं वापरलेली आहे. हळदीचं प्रमाण जर जास्त झालं तर ढोकळ्याला लालसर स्पॉट येतात. तर त्यासाठी हळद ही जपूनच वापरायची आहे आणि हिंग घातल्यामुळं याला ढोकळ्याला छान फ्लेवर येतो आणि पचायला देखील हलकं होतं. आता या बॅटरमध्ये ही सगळी जिन्नसं घातल्यानंतर सलग 3 ते 4 मिनिटं एकाच दिशेनं हे या प्रकारे फेटून घ्यायचं आहे. जितकं बॅटर आपण छान फेटून घेतो तितकीच हळद व्यवस्थित मिक्स होते, बाकीचे जिन्नस व्यवस्थित मिक्स होतात, आपलं बॅटर हलकं होतं आणि आपला ढोकळा परफेक्ट तयार होतो. तर आता बघू शकता किती हलकं हे बॅटर दिसतंय.
आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 चमचा इनो पावडर. कोणताही तुम्ही इनो पॅक घेऊ शकता आणि त्यानंतर याच्यावरती 2 चमचे पाणी घातलं आणि आता एकाच दिशेनं हे छान असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं, फेटून घ्यायचं फक्त अर्धा मिनिटासाठी. जर जास्त वेळ आपण हे फेटत राहिलो तर इनोची जी रिॲक्शन असते ती संपून जाते आणि आपला ढोकळा पाहिजे तसा फुलणार नाही मग. तर इथं बघू शकता छान असं फुललेलं आहे, बॅटर आपलं डबल झालेलं आहे. आता हे आपण गॅसवरती ग्रीस करून ठेवलेल्या भांड्यामध्ये सगळं बॅटर मी काढून घेतलं. थोडंसं भांडं हलवून घ्यायचं म्हणजे एक लेवल होतं बॅटर सगळं. आणि आता याच्यावरती झाकण लावून आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी पूर्ण हे बॅटर शिजवून घ्यायचं आहे, ढोकळा शिजवून घ्यायचा आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि मिनिटभरानंतर मीडियम फ्लेमवरती 15 ते 20 मिनिटं हा ढोकळा आपल्याला शिजवून घ्यायचा. आता 20 मिनिटानंतर हा आपला ढोकळा आपण चेक करूया शिजला आहे की नाही. एखाद्या टूथपिकनी किंवा चाकूनी या प्रकारे मधोमध किंवा बाजूनी खोचून बघायचं. चाकू आपला क्लीन निघाला की समजायचं की हा ढोकळा तयार झालेला आहे. जर ओलसर लागत असेल जास्त तर आणखी एक 5 मिनिटासाठी 3 ते 4 मिनिटासाठी ढोकळा वाफवून घ्यायचा. हा ढोकळा आपला तयार झालेला आहे. मी खाली उतरवून घेते आणि थंड होईपर्यंत आपण त्यासाठी एक फोडणी तयार करून घ्यायची. गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी 2.5 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये 2 हिरवी मिरची स्लिट करून घेतलेली आहे. तुम्ही पाहिजे त्या आकारामध्ये तुकडे करून घेऊ शकता. त्यानंतर कढीपत्त्याची काही पानं आणि पूर्ण एक मोठा चमचा भरून मोहरी घ्यायची आहे. ढोकळ्यामध्ये जिऱ्याची फोडणी नसते, फक्त मोहरी, कढीपत्ता आणि मिरची हीच फोडणी असते. जर तुम्हाला जास्त गोडसर चवीचा ढोकळा पाहिजे असेल तर यामध्ये पाणी घालून साखर घालून ती फोडणी देखील तुम्ही बनवू शकता. तर मी इथं फक्त ही तेलाची फोडणी करून घेतलेली आहे. मोहरी छान तडतडली की गॅस बंद करायचा. ही फोडणी थोडीशी थंड होऊ द्यायची आणि त्यानंतर आपल्याला ढोकळ्यावर ती घालायची आहे. तर आता मोहरी तडतडली आहे, मी गॅस बंद केला. इकडं आपला ढोकळा देखील थंड झालेला आहे. याच्यावरती जाळी बघू शकता. खूप छान अगदी हलका फुलका जाळीदार असा हा आपला ढोकळा तयार झालेला आहे. आता पाहिजे त्या आकारामध्ये हा ढोकळा आपण कट करून घेऊयात. हा ढोकळा कट करताना जर तो व्यवस्थित कट होत असेल, चाकूला न चिकटता किंवा न तुटता, तर समजावं की आपला ढोकळा परफेक्ट तयार झालेला आहे. तर इथं मी या प्रकारात लहान आकारामध्ये याचे तुकडे करून घेतले. हा ढोकळा मी कट करून घेतला आणि आता प्रत्येक ढोकळ्याची जाळी आणि त्याचा स्पॉन्जीनेस बघू शकता. खूप हलका, एकदम स्पॉन्ज जसा असतो तसा हा ढोकळा तयार झालेला आहे. कितीही प्रेस केलं तरी आपल्या आहे त्या शेपमध्ये हा ढोकळा येतो. याचा अर्थ आपला हा ढोकळा परफेक्ट तयार झालेला आहे. तर आता हे सगळे पीसेस या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत. प्रत्येक ढोकळ्याची जाळी बघू शकता, स्पॉन्जीनेस बघू शकता. 100% हा आपला ढोकळा अगदी परफेक्ट तयार झालेला आहे. तर आता याच्यावरती आपण तयार करून घेतलेली फोडणी आहे ती फोडणी घालून घेऊया. ही सगळी फोडणी या ढोकळ्यांवरती घातली. आता बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हलक्या हाताने हा ढोकळा व्यवस्थित मिक्स करायचा. यावेळी देखील तुम्ही याच्यावरती साखरेचं पाणी घालू शकता आणि एकदम छान चटपटीत चवीचा ढोकळा एन्जॉय करू शकता. तर त्यासाठी ही सोपी साधी रेसिपी ट्राय करणं खूप गरजेचं आहे. तर एक वेळ नक्की ट्राय करून बघा. हा ढोकळा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. त्याबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा. कमेंट करून मला नक्की सांगा की हा ढोकळा तुम्हाला कसा वाटला ते. थँक यू.